बघा आमचे विद्यार्थी वर्गामध्ये येत आहेत. वाह, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान. वर्ग भरत आहे आणि वर्गामध्ये वेगवेगळ्या दिव्यांग असणारे विद्यार्थी वर्गामध्ये प्रवेश करत आहेत. या ठिकाणी एक कर्णबधीर विद्यार्थी त्याचबरोबर एक अपंग विद्यार्थी वर्गामध्ये एंट्री करत आहे. त्याचबरोबर एक चांगला दणदणीत विद्यार्थी तो स्वतः सांगत पण आहे की चांगला आहे. थोडस हा मल्टिपल डिसऑर्डर असलेला, बोलता येत नाही, ऐकता येत नाही असा विद्यार्थी या ठिकाणी वर्गामध्ये एंट्री करत आहे, विचारत आहे. असा हा गट क्रमांक 5 आहे. तर या ठिकाणी आम्हाला दिलेला विषय आहे शिक्षक. स्टँड बनलेला आहे, स्टँडचा मी वापर करतोय. आता सध्याला एखाद्या दिव्यांग व्यक्तीला टॉर्चर केलं जात आहे की डोळे बंदच कर म्हणून. हा, बरं चला. गट क्रमांक 5 आणि आमच्याकडे विषय दिलेला आहे शिक्षक. आणि या शिक्षकाच्या असुरक्षिततेच्या भावना काय आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल या संदर्भात आमच्या ग्रुपला दिलेला विषय आहे. आणि या विषयाअंतर्गत आम्ही विचार केला की वर्गामध्ये आपण जर शिकवत असताना आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत त्याच्यामधील विकलांगतेचा प्रकार हा एक असू शकणार नाही, तर अनेक प्रकारचे विद्यार्थी आहेत. जसं की आपण काल पाहिलेलं पहिल्याच असे केलं परवाच्या दिवशी की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स दिलेले होते की आपण घातल्यानंतर नजरेसंदर्भात किंवा दिसण्यासंदर्भात एवढ्या प्रकारच्या समस्या किंवा विकलांगता असू शकते. तर बऱ्याच प्रकारचे जे विद्यार्थी आहेत आपल्याकडे ते आम्ही सुरुवातीला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि या विद्यार्थ्यांना फेस करत असताना आम्हाला वेगवेगळ्या आमच्या मनात जी भावना निर्माण होत आहेत त्या भावना आम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वात पहिली म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे वर्तन नसणे. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं की आपले भांबरे सर झुकेगा नाही साला या स्टाईलमध्ये येत होते. आपण त्याला एक वेगळ्या प्रकारे अँगल दिलेला आहे, पण खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याकडे पाहिलं तर खरंच ती एक मोठी समस्या त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने आहे. आणि तो वर्गामध्ये अशीच एंट्री करत असेल तर तो विद्यार्थी, बाकीचे विद्यार्थी काय करणार आहे, त्याला हसणार आहे, त्याच्या दिव्यांगाला हसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे त्याचं वर्तन नसणार आहे. हा त्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. संभवतः जो शिक्षक शिकवणार आहे त्याच्या पण मनामध्ये न्यूनगंड निर्माण होणार आहे की मी याला चांगल्या प्रकारे शिकवू शकेल की नाही, इतर विद्यार्थ्याप्रमाणे त्याला योग्य प्रकारे न्याय देऊ शकतो की नाही, किंवा त्याला एक सुजाण नागरिक बनवून या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी त्याला मी चांगला नागरिक बनवू शकू की नाही. अशा अनेक समस्या आम्ही या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षकामध्ये देखील आत्मविश्वासाची कमतरता असू शकेल, कारण त्याला इतर विद्यार्थ्यांना DED कॉलेजला कसं शिकवायचं या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक वर्षी वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जात आहे, पण दिव्यांग व्यक्तींना विद्यार्थ्यांना कसं टॅकल करायचं या संदर्भात त्याला तेवढ्या प्रमाणामध्ये समज असेलच असं नाही. सर्वांना आहे किंवा नाही या मुद्दा न बोलता असेलच असे नाही आपण या ठिकाणी मांडू शकतो. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचं माझ्याशी ऋणानुबंध जुळेल की नाही. बघा, एखादा विद्यार्थी जोपर्यंत एखादा शिक्षकावर विश्वास टाकत नाही तोपर्यंत तो चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकत नाही, असं एक माझं मत आहे. मी माझ्या मताशी सहमत असावं असं म्हणत नाही. त्याचबरोबर बघा, जास्त वेळ न घेता 1 वाजत आहे, जेवणाची पण वेळ होत आहे. उपाययोजनावर भौतिक सुविधा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली जी शाळा आहेत या शाळेमध्ये बघा सर्वात आधी रॅम्प पासून सुरुवात होते. जर शाळेकडे दिव्यांग विद्यार्थ्याचा प्रकार पाहिला तर आपण फक्त रॅम्प हा एकमेवच गोष्ट पाहतो. या व्यतिरिक्त आपल्या शाळेकडे दिव्यांग व्यक्तीसाठी किंवा दिव्यांग विद्यार्थ्यासाठी अशी कोणतीच सुविधा
सोयीसुविधा उपलब्ध नाहीये. फक्त रॅम्प म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा दिल्या असा अर्थ होत नाहीये. तर त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर उपाययोजनेचा विचार केला. उपाययोजनेचा विचार केला. त्याच्यामध्ये सर्वात आधी असं जाणवलं की दिव्यांगाचे असंख्य प्रकार आहेत. मी तेवढा सक्षम नाहीये. जर एखाद्या विद्यार्थ्याला दिसतं की दिसत नाही हे मी ठरवू शकणार नाही. त्याकरिता मला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा बॅकग्राऊंड काय आहे हे मला माहिती पाहिजे. तो कौटुंबिक बॅकग्राऊंड काय आहे, नेमका तो अपंगत्वाचा प्रकार कोणता आहे, कशामुळे झाला हे मला जाणून घेतलं तर मला अधिक मदत होऊ शकेल. त्याचबरोबर समुपदेशनाची गरज मला आहे. कारण मला त्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे टॅकल करायचं आहे, त्याला एक सुजाण नागरिक बनवायचं आहे. त्याकरिता मी तज्ज्ञांचा सल्ला घेणं प्रेफर करेन. त्याचबरोबर फक्त तज्ज्ञ किंवा डॉक्टर नाही किंवा पालकच नाही तर मला वेळोवेळी प्रशिक्षणाची गरज आहे. कारण सर्वसामान्य विद्यार्थ्याला एखादी कृती आपण सहज सांगितली, एखादी ॲक्शन सांगितली तर करतो, पण जो दिव्यांग विद्यार्थी आहे त्याला त्याच्याप्रमाणे सर्वांप्रमाणे जर न्याय द्यायचा झाला तर मला निश्चितच काय करावं लागेल, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये आकर्षक पद्धतीनं मला शैक्षणिक साहित्य निर्मिती करावी लागेल, जेणेकरून त्याला त्या शिक्षणामध्ये आवड निर्माण होईल आणि त्याच्या जोरावर तो इतर विद्यार्थ्यांच्या जोडीला राहून त्यांच्या जोडीला लावून त्यांना देखील पाठीमागं टाकून स्वतःचा ठसा उमटावेल याकरिता प्रयत्न करेल. यासाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्याची गरज आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यासोबत माझं भावनिक ऋणानुबंध जुळले पाहिजे. तू एक स्पेशल आहे, तू व्यंग नाही तर तू एक स्पेशल विद्यार्थी आहेस ही भावना त्याच्यामध्ये निर्माण करून त्याला प्रलोभन प्रोत्साहन देणं मला त्याच्यातला एक उपाय आमच्या ग्रुपला वाटला. त्याचबरोबर त्याच्या क्षमता आणि आवडी, आता बघा दिव्यांग विद्यार्थी म्हणजे आपण नेहमी म्हणतो त्याचा 6th सेन्स डेव्हलप झालेला असतो, बरोबर. तर 6th सेन्स डेव्हलप झालेला आहे तर त्या 6th सेन्सचा वापर करून त्याची जी कला कौशल्य त्याच्या अंगामध्ये ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमतांचा वापर करून मला त्या क्षमताचा वापर करून भविष्यामध्ये तो एक चांगला नागरिक घडू शकेल आणि कोणी त्याला त्याच्या दिव्यांगावर बोट ठेवणार नाही अशा प्रकारचा नागरिक बनवून जर तो समाजामध्ये वावरला, एखादा व्यवसाय केला तर मला अभिमानाने सांगायला आवडेल की तो दिव्यांग विद्यार्थी माझा विद्यार्थी होता. हे आमच्या ग्रुप क्रमांक 5चं आणि महत्वाचं ह्या मला समस्या जाणवल्यानंतर माझा चेहरा आमच्या ग्रुपचा चेहरा अशा प्रकारचा असेल, ज्यावेळेस त्याच्यावर उपाय शोधला जाईल निश्चितच आमचा चेहरा